नमस्कार, आपल्या खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। हिंदू धर्माचे रक्षण करणारा राजा व खरे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय। ते एक दैवत होते, त्यांची मानवाशी तुलना होऊ शकत नाही असे ते दैव स्वरूप म्हणजे शंकराचे अवतार होते, असे प्रतिपादन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केले। खानापूर तालुक्यातील आमटे या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि सिंहासनारूढ मूर्ती अनावरण सोहळा आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले, भाजपा युवा नेते व लैला शुगर एमडी सदानंद पाटील तसेच आदी मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला। यावेळी वरील उद्गार आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी काढले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महादेव गुरव होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व स्मारकाचे उद्घाटन आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी दीप प्रज्वलन व फोटो पूजन प्रमोद कोचेरी, धनंजय जाधव, बाबूराव देसाई, मारुती पाटील, लक्ष्मणराव बामणे, विलासराव बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर स्मारकाच्या दरवाजाचे उद्घाटन लक्ष्मण झांजरे यांनी केले। यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। दुपारी महाप्रसाद व सायंकाळी सुहासिनी व माहेरवासिनी यांचा हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रमोद कोचेरी, सदानंद पाटील, पंडित ओगले, संजय कुबल, गुंडू तुपिनकट्टी, विलास बेळगावकर, रवी साळुंके, मल्लाप्पा मारेयाळ तसेच विविध क्षेत्रातील नेते मंडळी व आमटे गावातील व परिसरातील नागरिक व युवा वर्ग, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी आपले विचार व्यक्त करताना खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की एक उत्तम असं काम जे गावामध्ये नाही ते नवीन तुम्ही करून दाखवला। लहान बाळाला जरी विचारलं शिवाजी महाराज की जय हे त्याच्या जन्मातूनच बाहेर पडतं, त्याला सांगायची गरज नाही। तेच एखाद्या आपल्या बाबाचं नाव जय म्हणा म्हटलं तर ते म्हणत नाही, किंवा आजोबाचं नाव घे म्हटलं तर म्हणत नाही। कारण जे मूळ आहे, जे हिंदू धर्माचं रक्षण करणारा नेता राजा, ते दैवत, खरं दैवत म्हणतो आपण त्याला। आम्ही मानवाशी तुलना करू शकत नाही। ते दैव रूप होतं, शंकराचा अवतार होता। आणि ते जेव्हा जिजाऊच्या पोटी जन्माला आलं तेव्हापासून एक चैतन्य आमच्या हिंदू धर्माला आलं आणि त्या चैतन्यातून आम्ही आज सावरलेला आहे। त्याची आठवण म्हणून बऱ्याच ठिकाणी आता लोकशाही मार्गाने शिवाजी महाराजांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न चालू आहे। या संविधान याच्यामध्ये कुठल्याही धर्माला फक्त मानायचं आहे, त्याप्रमाणे वागायचं नाही, अशा पद्धतीचं कुणाला वर करतात कुणाला कमी करतात हे समजत नाही। आणि म्हणून बाहेरच्या दिशेनं म्हणजे आउटसाइड सोर्स म्हणतो आपण, त्या पद्धतीनं अशा प्रकारचं स्मारक उभारून त्यांचा इतिहास तिथं गायला पाहिजे। ऐकतो, कथा ऐकतो, एक कथा संपल्यानंतर दुसरी कथा ऐकतो, तसं एक वाचन पद्धतीचं आपण जर शिवरायाच्या इतिहासाबद्दल निर्माण केली तर नक्कीच इथं बरेच कार्यकर्ते जे काय इतिहासामध्ये सुद्धा तोडलं जात आहे, जोडलं जात आहे।